हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे। येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली आहे। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीने भावाची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ हरवल्याची तक्रार दिली। बातमी सविस्तर पाहूयात। त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हरिभाऊ किसन खोडके असं आरोपी भावाचं नाव आहे, तर शिवाजी किसन खोडके असं हत्या झालेल्या लहान भावाचं नाव आहे। दोघंही हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं राहत होते। आरोपी हरिभाऊ खोडके यांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आपल्या लहान भावाला संपवलं। या घटनेच्या दिवशी आरोपीनं कामानिमित्त लहान भाऊ शिवाजी याला शेतात बोलवून घेतलं होतं। भाऊ शेतात आल्यानंतर आरोपीनं मित्र पवन आखाडे याच्या मदतीने भावाची गळा दाबून हत्या केली। यानंतर दोन्ही आरोपींनी शिवारातच खड्डा खोदून शिवाजी खोडके याचा मृतदेह पुरला। हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर हत्येचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपी भावाने गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन लहान भाऊ हरवल्याची तक्रार दिली, पण 23 वर्षांचा मुलगा अशा प्रकारे अचानक गायब झाल्याने नातेवाईकांना संशय आला। त्यांनी शिवाजी याचा विविध ठिकाणी शोध घेतला। यावेळी नातेवाईकांना शिवाजीचा मृतदेह शिवारातील एका खड्ड्यात पुरल्याचं आढळून आलं। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे याच्या विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। वडिलोपार्जित संपत्तीत वाटा राहू नये म्हणून आरोपीने ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहे। तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।